मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 27व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपल्याला तर सोबत मिळाली होती त्या भाऊंची. ते जरी म्हणाले की तुम्ही मला बहिणीसारखे आहे, तरी सुद्धा ते खूप लहान होते. माझ्या मुलाहून थोडेच मोठे होते. आणि त्या 70 फुटी ढिगाऱ्यावरनं आईला आणावं त्या काळजीने ते मला घेऊन आले होते. दुसरं ती मैया जी आणली होती ना आम्ही, दुसऱ्या कोणाची तरी होती ती, त्याची पण आम्ही आमच्याबरोबर सकाळ संध्याकाळ पूजा करत होतो. त्या मुलाला बोलले मी, "तू 10 किलोमीटर आला होता ना, की तू पेट्रोलचे तरी पैसे घे. परत तेवढंच त्याला जायचं होतं." नाही, त्यांनी घेतले नाहीत अजिबात. आणि मी कुठे जर 4:30ला पोचले ना, तर माझी सगळी कामं होतात. काय कामं असतात? आधी स्नान करायचं, मग पूजा, मग जेवण, केस विंचरणे, 2 फोन करणे आणि डायरी लिहिणे. ही सगळी कामं होतात तुम्ही लवकर पोचलात तर. पण मग चाल होत नाही. आणि जर 6:30ला पोचलात तर यातली 1-2 कामं राहतात आणि चाल मात्र व्यवस्थित होते. मी सध्या US ला आहे आणि तिथल्या हॉटेलवरनं मी हा व्हिडिओ करते आहे. त्यामुळे मागे काय आणि कसं येईल ते सगळं तुम्ही गोड मानून घ्या. आता चाललो होतो आपण सरदारनगरला. सरदारनगरला जाताना एका शेतामध्ये काही शेतकरी बायका मुलं बसले होते. त्यांनी आम्हाला अडवलं. ही लोकं दुसऱ्याचं शेत करायला, मोलावर करायला आले होते. त्यांचं हातावरचं पोट होतं. तरीसुद्धा त्यांनी आग्रहाने आम्हाला थांबवलं. खरं तर चहा वगैरे काही नको होतं आम्हाला, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. आणि चहाबाज लोकांना काय, किती वेळा दिला तरी चालतोच. त्यांनी सगळ्यांना चहा बिस्किटं दिली. मी चहा घेत नाही म्हणून घेतला नाही. तर म्हणाले, "ती मैया का नाही घेत?" मग त्यांनी सांगितलं की ती चहा घेत नाही. त्यांनी मला दूध दिलं. खरं तर तिथे 4-5 लहान मुलं होती. मी म्हटलं, "नको मला, दूध नको. मी सकाळी घेतले," असं खोटंच सांगितलं मी. तरी ऐकलं नाही त्यांनी. त्यामुळे, "मैया तुम्ही असं जायचं नाही दूध घेतल्याशिवाय. आम्हाला बरोबर वाटणार नाही," म्हणाले. ही दानत. चाललो होतो असंच. तट तर होताच. अधूनमधून मैया दिसत होती. कधी थोडासा वरून रस्ता होता. चाललो होतो सरदारनगरला. रस्त्यात बऱ्याच जणांनी सांगितलं की इथे कनक बिहारीचं खूप छान मंदिर आहे. तुम्ही ते जरूर बघा. त्याला मिनी अयोध्या असं म्हणतात. सरदारनगर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही तर जाणारच होतो ना, तटावरूनच जाणार होतो. त्यामुळे आम्हाला ते लागणारच होतं. मंदिर खूप छान आहे असं सांगितलं. मंदिर ठीकठाक होतं. पण रामाची मूर्ती एवढी प्रसन्न आणि लोभसवाणी होती ना, की बघत राहावं. खूप मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. आम्ही सरदारनगरवर आहोत. इथे कनक बिहारीचं मंदिर आहे आणि हा मैयाचा घाट. सूर्य त्याचं प्रतिबिंब बघतोय घाटावरती. हा रम्य असा घाट. Where the sky is real blue. हाँ कितने फोटो डाले तुमने नहीं सौरे। हाँ वो फोटो डालने का मेरे ध्यान में नहीं रहता।
तिथे तहान लागली म्हणून मी तिथल्या साधूला विचारलं की कुठे पिऊ पाणी. आमचं सामान ना आम्ही मंदिराच्या बाहेरच ठेवलं होतं, दर्शन घेऊन लगेच निघायचं म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की हा ग्लास घ्या आणि पाणी प्या. मी पाणी प्यायलं, ग्लास धुतला आणि पुन्हा ग्लास जिथे होता तिथेच ठेवला. तिथल्या महंतने बोलावलं मला. तो म्हणाला, मांजन करो. तर मला कळेना ना मांजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं. मग त्यांनी खुणेने सांगितलं की तिथे राख आहे आणि ग्लास त्यांनी घास आणि मग ठेव. मी त्याप्रमाणे केलं. त्यांनी मला परत बोलावलं. तो म्हणाला, काय गुजरातमधनं आलात का? म्हटलं नाही, महाराष्ट्रातनं आले. त्यांनी सांगितलं हा ग्लास तिथे ठेवायचा नाही, दुसऱ्या जागी ठेवायला सांगितला. खरं तर मी जिथनं घेतला होता तिथेच ठेवला होता. ते म्हणाले साधू आणि संत लोकांना असं चालणार नाही. मी बरं म्हटलं आणि त्यांनी जिथे सांगितलं तिथे ठेवलं. भाऊंना हे कळलं ना, ते वैतागले. ते म्हणाले तुम्ही जिथून घेतला तिथेच ठेवला होता, तो कशाला बोलला. म्हणलं असू दे, तो मोठा, आपण परिक्रमेत आलो ना, त्याचा मठ आहे, तो सांगेल तसं आपण वागायचं. आता ती MP ची लोक आणि इतर पण काही मुलं पुढे मागेच होती. हां, तर असं माझ्यासोबत भाऊच होते, बाकीचे पुढे जायचे आणि आश्रमात थांबायचे. तर आता जायचं होतं आम्हाला नांदनेरला. आता पुन्हा तटावरनं म्हणजे पात्रातनंच जायचं होतं, नांदनेरला जायचं होतं. माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं आज काय आहे, मैयाची काय परीक्षा आहे आज माहिती नाही. तसे सोबत भाऊ होते त्यामुळे प्रश्न नव्हता. तरी पण त्यांना पण माझा त्रास होऊ नये असं वाटत होतं मला. शक्यतो मी एकटीनेच जावं. तटावरून खाली उतरलो आणि चालायला लागलो. तर आमच्या दोघांच्या पुढे एक कुत्रा होता. जसं जसं आम्ही पुढे जायचो तो आमच्या पुढे पुढे होता. मग ते थांबलं थोडा वेळ पाणी प्यायला, विश्रांतीला. तो कुत्रा पण पुढे जाऊन थांबला आमच्या. जसं आम्ही उठलो तसं अंग झाडत तोही उठला आणि पुढे जायला लागला. मध्ये एक गुराखी भेटला. त्यांनी सांगितलं आता तुम्ही वर चढा. वर मातीचा डोंगर होता, पण मातीचा होता त्यामुळे मला चढता येत होतं मदतीशिवाय. वर गेलो, चालतोय चालतोय, थोड्या वेळाने रस्ताच संपला. आता कुठे जायचं. पुन्हा 5-10 मिनिट कुणाची तरी वाट बघत थांबलो. एक जण लांबून येताना दिसला. तो म्हणा, वर कशाला चढलात, आधी खाली उतरा, रस्ता खालूनच आहे, वरून नाही. पुन्हा डोंगर खाली उतरलो. आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही जात होतो ना. खाली उतरलं आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. तो कुत्रा तिथे खाली उभा होता आणि आमच्याकडे बघत होता. काय ही वेडी माणसं, मी त्यांना रस्ता दाखवते तरी आपल्या वरच चढतायत. मैयाची तर कृपा होतीच, पण दत्तगुरूंनी सुद्धा आमच्यासाठी श्वान पाठवला होता. मग आम्हाला कळलं की आपली चूक झाली वर गेलो ते. तर एक जण म्हणाला की मध्ये चिखल असेल म्हणून तुम्हाला वरून जायला सांगितलं असेल. काय असेल ते मैयालाच माहिती. पण आमचं चढ उतार ते नेहमीप्रमाणे दगड गोटे ते सगळं झालं, पण मी उतरू शकले. कुत्रा तिथपर्यंत होता जोपर्यंत आम्हाला वर चढून आश्रमात जायचं होतं तिथपर्यंत होतं. त्यामुळे तटावरचा प्रवास सुद्धा छान झाला. मध्ये शेतं वगैरे पण लागत होती. कधीतरी रस्ता वरून असायचा. रस्ता बरा असेल तर भाऊनं सांगायचे मी, तुम्ही भरभर पुढे जा आणि पुढे गेल्यानंतर थांबा, थांबायचं असेल तर. कारण माझ्या हळूहळू पावलांनी त्यांना चालायला नको. मग ते पुढे जायचे आणि एखाद्या ठिकाणी थांबायचे. मी येईपर्यंत मग एकत्र जायचो आम्ही. तर मध्ये मला 4 कोल्हे दिसले एका पाठोपाठ जाणारे. माझ्या समोरच त्यांनी रस्ता पार केला. मी एकटीच होते, बाकीचे पुढे मागे होते. त्यानंतर तर मला मुंगसाची अख्खी फॅमिलीच दिसली. एक मोठा मुंगूस, बहुतेक तो बाबा असेल, त्याच्या मागे त्याची बायको आणि त्याच्या मागे 3-4 पिल्लं. मस्त आरामात चालले होते. रस्ता त्यांचाच होता ना, आम्ही उपरे होतो. आणि भारद्वाज तर मला दिसल्याशिवाय आणि दर्शन दिल्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता.
रोज किती वेळा दिसत होते. आता चाललो होतो आपण नांदनेरला. नांदनेरला आम्हाला एका मंदिरात थांबायला सांगितलं. मंदिरात सामान लावलं आणि आत गेलो. तर आश्चर्य, तिथे नामदेव महाराजांची मूर्ती होती आणि नामदेव आडनाव असलेल्या लोकांनीच त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आणि अतिशय आनंद झाला जेव्हा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघितली तेव्हा. अर्थात नामदेव महाराज आहेत म्हणजे विठ्ठल रुक्मिणी तर असणारच ना. मी नांदेडच्या मंदिरात आहोत आणि ते आपले नामदेव आहेत, पांडुरंग आहे, इथे बाकीचे पण देव आहेत. नामदेवांची आरती, दत्तगुरू दिसत आहेत इथे. गणपती बाप्पा मोरया. हे विठोबा रखुमाई. अरे वा, विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, ठोबा, विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. महादेव नर्मदे. भाऊ शेतकरी होते ना, त्यामुळे ते मला झाडांची पण माहिती सांगत होते. बेलाचं झाड तर मी पाहिलं होतं, पण कदंब वृक्ष पहिल्यांदाच पाहिला. अमरवेल म्हणून एक वेल असते, अशी पिवळसर रंगाची, अशी जाड दोरीसारखी, आणि ती म्हणे बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरते. माझा पाय दुखत होता ना, तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं अमरवेल असेल तर ती अमरवेल काढ आणि पाय आणि चप्पल ह्याच्यामध्ये ठेव. तेव्हा जेव्हा जमलं तेव्हा मी तसं केलं होतं. आणि भाऊंना काहीच वाटायचं नाही चढ उतार नदीचं, कारण ते शेतकरी होते ना, खेड्यात राहिलेले होते. हे सगळं आपल्याला शहरवासियांना, मुख्यतः एकटी जाणाऱ्यांना. आता लागणार होतो भारकच्छ आणि त्याच्यावरनं आम्ही जाणार होतो गडरवासला आणि तिथे मुक्काम करायला लागणार होता. गडरवासला गेलो. ते कृष्णा मला एवढ्या सूचना द्यायची. माझ्याहून लहान होती का मोठी होती माहिती नाही, मला असं वाटतं बहुतेक लहानच असेल. साधूच्या कपड्याशेजारी आपले कपडे टाकायचे नाहीत हे मला माहिती नव्हतं. हां, आपल्या साडीवर किंवा शेजारीच पेटीकोट आणि ब्लाऊज टाकायचा. मी तिला म्हटलं मी फक्त आंघोळीसाठी पेटीकोट आणला आहे, तर मी कुठे टाकू, साडी नाही आणलेली. मग गप्प. नंतर विचार करून म्हणाली माझ्या साडी शेजारी टाकत जा. सवाष्णीने शेंदूर घालायचा, पैंजण घालायचे, रात्री केस विंचरायचे नाहीत. तिचे केस छोटे होते, जेवायला तास 2 तास थांबलं तरी लगेच ती डोकं धुवायची फक्त आणि चालली लगेच. मला तसं जमायचं नाही. मी हो म्हणायचे. गडरवासला तर मजाच झाली. तिथे जेवायला बोलवलं तर फरशी इतकी गार होती, मला त्या कपड्यांमधनं पण जाणवत होती. मला बसवेना. मग मी जाऊन प्लॅस्टिक आणायला गेले, तर तिने सांगितलं नाही, सगळे तसेच बसलेत ना, तू प्लॅस्टिक आणायचं नाही. बरं म्हटलं, मग मी तसंच बसले. तर आमच्याबरोबर भगत होते ना तिच्या ग्रुपमधले, त्यांनी गार वाटतं म्हणून प्लॅस्टिक आणलं. मग मला म्हणाली आता तू आणलंस तरी चालेल. ते कृष्णा आणि भगत हे एका ठिकाणी राहणारे होते, मला वाटतं एकाच गावाचे होते. आणि गुलाब सिंग आणि त्यांचे मामा असे होते. ते MP वाले असे 4 जण होते. तिचं सगळं त्या भगतवर होतं, तो जसं करेल तसं केलं तरी चालेल. गडरवासला मैयाचा सुंदर किनारा होता. अशा ठिकाणी फक्त टॉयलेट असतात, आंघोळीला बाथरूम नसते. मैयेवर जाऊनच स्नान करायचं आणि आपण मैयेसाठीच आलेलो असतो, त्यामुळे ते आपल्याला पण छान वाटतं मैयेवर स्नान करायला. पण खूप ठिकाणी 50-100 पायऱ्या असतात, चढा उतरा, उघड्यावर अंघोळ. थंडी तर असतेच, नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे विचारायला नको. इथे सगळे सीझन, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एकदम कडक असतात. म्हणून उन्हाळ्यात करत नाहीत आणि पावसाळ्यात मग चातुर्मासात सांगतात ना 4 महिने तुम्ही एकाच ठिकाणी राहा.
पुढे जायचं नाही. मग लोक थांबतात तिथे आणि एखादी पोथी वाचतात, एखादं घर आश्रम बघतात जिथे आपल्याला आसरा मिळेल तिथे. थोडीफार मदत करतात कामामध्ये आणि कुठचा तरी मोठा ग्रंथ वगैरे घेऊन येतात. म्हणजे त्याचं पारायण पण होतं आणि मुक्काम पण होतो, कारण प्रवास करायचा नसतो ना. आता मग गडर वाचलाच वास केला आपण, तिथेच राहिलो. सध्या पुरतं एवढं बास. बाकी भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नर्मदे हर.